नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बंधूंच्या नावाचा समावेश पात्र यादीमध्ये झाल्यानंतरही आता ई-के-वाय-सी प्रक्रियेला जी आहे ना, हा वेग आलेला आहे. मात्र काही शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करताना वेगवेगळ्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे यादीत नाव आहे, पण पुढची प्रक्रिया होत नाही, याचे कारण काय? जर तुमच्यासोबतही अशी समस्या येत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण या समस्येची संभाव्य कारणे आणि त्यावरील उपाय समजून घेणार आहोत. सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त यादीत नाव आले म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे होत नाही. काही प्रकरणांमध्ये अजून माहिती पडताना बँकेतील नोंदी किंवा फार्मर आयडी संदर्भातील माहिती अपडेट होणे आवश्यक असते. ई-के-वाय-सी दरम्यान जर तुमची माहिती स्क्रीनवर दिसत असेल पण खाते निवडण्याचा पर्याय सक्रिय होत नसेल, तर सर्वप्रथम फार्मर आयडी तपासा. अनेक वेळा फार्मर आयडी तयार असतो पण संबंधित नोंदीशी योग्य प्रकारे लिंक झालेला नसतो, त्यामुळे पुढील प्रक्रिया अडकू शकते. जर तुम्ही फार्मर आयडी आधीच तयार केलेला असेल तर एकदा ॲग्रीज टॅग पोर्टलवर लॉग इन करून त्याची स्थिती तपासा. मोबाईल नंबर, आधार आणि इतर माहिती योग्य आहे का ते तपासा. काही त्रुटी असल्यास त्या आधी दुरुस्त करून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक शाखेत जाऊन फार्मर आयडीची माहिती द्या. आवश्यक असतील बँकेकडून अपडेट केल्यानंतर पुन्हा ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करा. अनेक शेतकऱ्यांची अडकलेली प्रक्रिया अशा प्रकारे पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे अजून फार्मर आयडी नाही, त्यांनी विलंब न करता तो तयार करून घ्यावा. कारण भविष्यातील विविध शासकीय सेवांसाठीही फार्मर आयडी महत्त्वाचा ठरू शकतो. आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न पाहूया. अशा प्रकरणांमध्ये काही बँका अतिरिक्त प्रक्रिया किंवा संमतीपत्राची मागणी करू शकतात. त्यावेळी अशा शेतकऱ्यांनी थेट आपल्या बँक शाखेत जाऊन पुढील टप्प्याची माहिती घेणे योग्य ठरणार आहे. यासोबतच आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर माहिती सर्वत्र एकत्रित सारखी आहे का, हे एकदा देखील तपासून पहा. छोट्या चुका देखील ई-के-वाय-सी मध्ये अडथळा निर्माण करू शकतात. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत यादी, संबंधित विभाग आणि तुमची बँक यांच्याकडून खात्रीशीर माहिती करून घ्या. मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंद व्यवस्थित झालेली आहे का हे तपासणे विसरू नका. कारण प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे गृहीत धरून थांबण्यापेक्षा एकदा खात्री करणे अधिक सुरक्षित असते. असे शेतकरी कर्जमुक्ती योजना, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.